तुम्ही सर्वांनी आम्हाला इमोशनल करून सोडलं खरंच. अगदी मन भरून आलंय. तुमच्या समोर सुरुवातीला म्हणजे ज्या वेळेला तुम्ही शाळेत होता, अगदी लहान निरागस छोटे छोटे कोणी रडत यायचं. बऱ्याच जणांना पाहिलेलं मी असं रडत बालवाडीमध्ये यायचे, पहिलीला यायचे रडत. आई वडील म्हणजे अगदी हाताला धरून. परंतु तुम्ही जे म्हणता ना की आम्हाला खूप तुमचे ज्ञान मिळालं, तुमच्याकडनं संस्कार मिळाले, हे आमच्या सर्वांचं कर्तव्य होतं आणि आम्ही ते इमाने इतबारे पार पाडलं. आणि तुम्हीही ते प्रामाणिकपणे घेतलं आमच्याकडनं आणि त्याला पुढं नेलं. कसं असतं, जेव्हा मनुष्य या दुनियेमध्ये वावरतो, त्याला आजूबाजूच्या गोष्टींचा परिणाम त्याच्यावर होत असतो आणि अशामध्ये आम्ही त्याला आकार देण्याचं काम या ठिकाणी एक कुंभाराची जी काय म्हणतात कुंभाराचं पाठ आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्हाला घडवलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही बाहेर निघाला, तुम्हाला पूर्ण जगाचा अनुभव येत गेला आणि त्या दृष्टीने तुम्ही घडत गेलात आणि पुढे तुमचं भविष्य तुमच्या कडून ते घडत गेलं. वनव्यामध्ये मित्र, वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आताच ललवाणी सरांनी सांगितलं की मैत्री ही शेवटपर्यंत टिकते. इत्र थोड्या वेळापुरतं त्याचा सुवास दरवळतो, परंतु मित्र मैत्री ही अशी गोष्ट आहे, अशी वस्तू आहे की ती अगदी शेवटपर्यंत, आणि तीच आमच्या दोघांमध्ये आहे. माझ्यापेक्षा ज्येष्ठही आहेत ते वयानं. त्यांनी मला बरंच माझ्या या कारकिर्दीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे, अगदी कौटुंबिक सुद्धा आणि शाळेमध्ये सुद्धा. गेल्या 2022 मध्ये माझं निवृत्ती झालं मुख्याध्यापक पदावरनं, तर 6-6.5 वर्ष माझ्याकडे मुख्याध्यापक पद होतं, परंतु या गड्यानं मला खूप साथ दिली. मी होतो मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. एक ते गोकुळधाम सोसायटीमध्ये तारक मेहता जे होते त्याला आपण काय म्हणतो, जेठाबाई अग्नी शामुद्दल काम यांनी केलेलं आहे. अगदी कुठलेही संकट येऊ द्या, 6-6.5 वर्षामध्ये मला अगदी व्यवस्थित योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडनं मला मिळालेलं आहे. आणि मी ते पेललो यांच्यामुळंच. ते मुख्याध्यापक पद जे आहे ते मी पेलू शकलो या गंगाली सरांमुळं. आणि म्हणून त्यांनी जे सांगितलेलं आहे की इतर काही क्षणापुरतं असतं सुवास, काही क्षणापुरतं देतं, परंतु मित्र जो असतो तो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला साथ देत असतो. तशी साथ मला यांच्याकडून मिळालेली. धन्यवाद ललवाणी सर. मी खरं अक्षरशः मी त्या गोष्टी विसरू शकत नाही ज्या तुम्ही मला नेहमी मार्गदर्शित करत आलेला आहात. राहिल्या तुमच्या आठवणी, मला वाटतं पैठणला जेव्हा ट्रिप गेली होती तेव्हा तुमचा वर्गमित्र किशोर आगलावे होता ना? किशोर आगलावे, सुनील आगलावे सर, सुनील आगलावे पण होता. हा, दोघं गार्डन मध्ये गार्डन मध्ये पैठणच्या गार्डन मध्ये नाथ गार्डन आहे तिथं. हो सर. ते खेळायचं साहित्य वगैरे होतं, तर किशोर अग्रवाल त्या घसरगुंडीवर उलटा आला. घ्यावी पाहिलं उलटा बसून आला. तो अक्षरशः म्हणजे त्या पाठीवर सीटवर आदळला. त्याला 2 दिवस सुधारलं नाही. तर असे ह्याच्या काही करामती आहेत ना नेहमी लक्षात राहणार. आणि तो प्रमोद चिंगुल पांडे, आता तरी हे नाव चिंगुल पांडे. पहिले तो असा म्हणजे बिलकुल चिंगुल पांडे सारखाच राहायचा वर्गामध्ये.
आमच्यासाठी तसं काही केलेलं नाही. तर असं आहे. आणि साठेवाड साठेवाडनं तर आम्हाला देवाच्या पंक्तीत नेऊन बसवलेलं आहे. अक्षरशः आधी त्या लायकीचे नाहीये आणि त्या देवाच्या कुठल्या सह सुद्धा नाहीये, पण खूप मोठी पदवी, खूप काही. म्हणजे आम्हाला तुम्ही अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी आणलं, खूप काही सांगा. त्या गाण्याला आम्ही इतकं भारावून गेलो. देवाच्या पंक्तीत बसवलं दादा, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण आम्ही त्या याचे नाही आहोत, तेवढ्या लेवलचे नाहीये. आम्ही आमचं कर्तव्य केलं, आम्ही आमचं कर्तव्य केलं, पण इमाने इतबारे केलं म्हणून तुम्ही घडला. बरेचसे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं आपलं प्रावीण्य तुम्ही दाखवताय. आणि अजून आमची अशी शुभेच्छा आहे की तुम्ही वरचे वर दिवसेंदिवस तुम्ही वरती जावं आणि आपल्या मुलाचं नाव रोशन करावं, आपल्या शाळेचं नाव रोशन करावं. आणि या ठिकाणी आम्हाला जे बोलून तुम्ही जो सत्कार केला, खरंच अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं तुम्ही, गळ्यातलं इमोशनल करून सोडलं. धन्यवाद त्याबद्दल. विशेष म्हणजे दीपाने मला पहिला फोन तिचा होता की सर आपल्याला असं असं करायचंय. त्याच्यानंतर हा बेवलकर भेटला होता, गणेश यांनी मला सांगितलं की आपल्याला एक कार्यक्रम करायचा, आम्ही तुम्हाला पत्रिका वगैरे देऊ. माझे नंबर घेतले मग यांनी, यांच्याकडे तो होतं दीपाकडं. तर अशा वेळी एक रुखरुख या ठिकाणी दिसते, वाटते आम्हाला की आमचे जे परम स्नेही होते बोलते सर, दीपाचे वडील, ते अक्षरशः आमच्या ललवली सरांसारखेच माझे मार्गदर्शक होते. त्यांची कमतरता या ठिकाणी भासते. त्याचबरोबर रुपालीच्या मातोश्री पोलास मॅडम यांची सुद्धा कमतरता या ठिकाणी भासते आम्हाला. असं आहे. तुम्हाला शिकवणाऱ्या कुरील मॅडम सुद्धा आहेत, त्या आहेत चंदीगडला आहेत त्या पण, मुलीकडे. हा, चंदीगडला राहतात त्या. त्याच्यानंतर थोरवे सर म्हणजे त्यांच्या प्रकृतीमुळे ते त्यांचा कॉन्टॅक्टही झालेला नाही, माझ्याकडेही नंबर नाही त्यांचा. तर नगरला असतात, त्यांना पॅरालिसिसचा त्रास आहे, त्याच्यामुळे त्यांना चालता वगैरे येत नाही. तर असा हा तुम्हाला जो घडवणारा स्टाफ आहे आमचा, तो असा आहे. आणि खरंच तुम्ही खूप छान आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप धन्यवाद, आभार. या ठिकाणी तुम्ही बोलवलं आम्हाला. आणि तुमचा हा जो संडेचा जो एक दिवस आहे तो वाया आमच्यासाठी घालवला. घरची का 3 वर्ष वाटतील, 3 वर्ष वाटतील आता. 3 वर्ष वाटतील, किमान 3 वर्ष. धन्यवाद सर्वांचे, मनापासून खूप आभार. आणि खरंच मेमोरेबल हा क्षण आहे, आठवणीत राहण्यासारखा क्षण आहे. धन्यवाद.